इचलकरंजी लायकरमळा येथील राजवर्धन प्रशांत लवटे वय वर्ष 14 हा वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेला असता बैलगाडी पलटी होऊन त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। याची माहिती मिळताच राजवर्धनचे वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता। ही घटना शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सदर घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की इचलकरंजी शहरातील प्रशांत लवटे हे आपल्या परिवारासह गुरुकन्नन नगर कोकरेमाळा या भागात कित्येक वर्षापासून राहण्यास आहेत। त्यांची शेती पंचगंगा नदीच्या काठावर आहे। त्यांचा मुलगा राजवर्धन सध्या एका खाजगी शाळेमध्ये 9वी मध्ये शिकतोय। शाळा शिकत शिकत तो शेतीची कामे करत होता। आज दुपारच्या सुमारास राजवर्धन लवटे हा बैलगाडी घेऊन वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होता। यावेळी बैलगाडी पलटी होऊन यातील राजवर्धन लवटे व त्याचे अन्य 2 साथीदार शेतीच्या बांधाच्या कडेला पडले। यामध्ये राजवर्धन लवटे याच्या डोक्याला जबर मार लागला। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे।